भाजप 70 वर येईल, अजित पवारांना तर 20 क्रॉस करणं अवघड ठरेल। मवयाच्या बाजूने जो जो गणित मांडतो तो भाजपचं कसं पाणीपत होईल, अजित पवार कसे अडकून पडलेत या राजकारणाचं विश्लेषण करत राहतो। मात्र जेव्हा गाडी एकनाथ शिंदेंच्या जागांवर सरकते तेव्हा जपून बोललं जातं। सांगता येत नाही, पैशाचा खेळ आहे, तुफान टशन आहे, शेवटच्या दिवशी काय होईल ते सांगतो अशा पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या किती जागा येतील त्याचं विश्लेषण केलं जातं। एकीकडे भाजप अजित पवार पराभूत होतील हे पैजेवर सांगणारे लोक एकनाथ शिंदेंच्या जागांबाबत कन्फ्यूज का आहेत? शिंदेंच्या एकूण जागांबाबतची समीकरणं खरंच लोड आहेत का? खरंच या जागांवर इतकी तगडी फिल्डिंग लावली गेली आहे का? आणि लावली आहे तर कशी, समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलभिडू। एकनाथ शिंदेंच्या जागा कमी होतील असं ठामपणे विरोधकांना सांगता येत नाही। त्याचं पहिलं कारण आहे यंत्रणांना मिळणारी रसद। एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या मागे आर्थिक रसद उभा करतात असं सांगितलं जातं। वास्तविक आर्थिक रसद हा प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराच्या मागे उभा करतो हे उघड सत्य आहे। एकनाथ शिंदेंच्या बाबतीत फक्त वेगळं काय घडतंय तर ही रसद कधी, कुठे आणि कशी उभा करायची यामध्ये ते पहिल्यापासून माहीर आहेत। कोणत्याही राजकीय पक्षात प्रमुख 2 फळी असतात। यापैकी एक फळी असते ती पक्षाची ध्येयधोरणं, पक्षाची विचारसरणी, पक्षाचा चेहरा मोहरा ठरवते, तसे निर्णय घेते। जो पक्षाचा प्रमुख असतो तोच या फळीचा मुख्य नेता असतो। जसं की राष्ट्रवादी एकत्र असताना हा निर्णय शरद पवार घ्यायचे, तर शिवसेनेत बाळासाहेब होते तोपर्यंत बाळासाहेब व त्यानंतर उद्धव ठाकरे हा निर्णय घ्यायचे। म्हणजे युती कोणासोबत करायला हवी इथपासून ते परिषद राज्यसभा कोणाला द्यायची इथपर्यंतचे निर्णय ही फळी घेत असते। पण दुसरी फळी पक्षासाठी तितकीच महत्त्वाची। यामध्ये प्रत्यक्ष सेनापती सहभागी होतात। कोणाला तिकीट द्यायचं, ते कसं द्यायचं, त्याच्या मागे ताकद कशी लावायची, यंत्रणा कशी उभा करायची, कुठे प्रमुखांची भाषणं व्हायला हवीत, कुठे फक्त दौऱ्यावर चालेल, अशी सर्व यंत्रणा सेनापतींचा घटक पार पाडतो। यात मुख्य सेनापती महत्त्वाचा असतो। राष्ट्रवादीत अजित पवार आणि शिवसेनेत अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे हे नेते या फळीचे मुख्य होते। आता पक्ष फुटीनंतर शरद पवारांना आणि ठाकरेंना दुसऱ्या फळीवर काम करावं लागतंय, तर शिंदे आणि अजित पवारांना देखील पहिल्या फळीवर काम करावं लागतंय। पवार दोन्ही फळीत काम केलेले नेते। यशवंतराव चव्हाणांसाठी पवारांनी दुसऱ्या फळीत सेनापतीप्रमाणे काम केलं, त्यामुळे त्यांची तारांबळ उडताना दिसत नाही। अजित पवारांनी पहिल्या फळीत कधीच काम न केल्याने कुठेतरी दी बॉक्स आणि प्रफुल्ल पटेलांची गरज त्यांना जाणवते, तर ठाकरे कधीच दुसऱ्या फळीत न सरकल्याने त्यांची इथे अडचण होताना दिसते आणि इथेच शिंदे कार्यक्रम करू लागलेत। एकनाथ शिंदेंच्या मागे भाजप असल्याने पहिल्या फळीसाठी त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागत नाही। त्यात आजवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करताना एकनाथ शिंदेंनी कोणाला कुठे रसद द्यायची, किती द्यायची, कोणाला तिकीट द्यायला सुचवायचं हीच कामं केलेत। पर्यायाने शिंदे यात माहिर झालेत, तर ठाकरे इथेच अडकलेत। तिकीट वाटपात उद्धव ठाकरे फसल्याच्या ज्या गोष्टी विश्लेषक सांगतात त्याचं प्रमुख कारण देखील प्रत्यक्षात ग्राउंडवर कोण चालेल याच्या फीडबॅकसाठी त्यांच्याकडे नसलेली सेनापतीची यंत्रणा। आता ज्या चर्चा होत आहेत त्याचं प्रमुख टेन्शन विरोधकांना दिसतं, ते म्हणजे आर्थिक पाठबळ अधिक आहे हे नव्हे, तर ते योग्य ठिकाणी जातं याचं। नेतृत्वाला ग्राउंडचा फीडबॅक देणं, तिकीट बसवणं, ते यंत्रणा पुरवणं या फॅक्टरवर शिवसेनेत पूर्वी भुजबळ, राणे हे जे नेते काम करत होते काही वर्षांपासून शिंदे करत होते। परिणामी शिंदेंची रसद प्रत्येक विरोधकाला अडचणीची ठरू लागली। एकनाथ शिंदेंच्या जागा कमी होतील असं ठामपणे विरोधकांना सांगता येत नसल्याचं दुसरं कारण म्हणजे स्टँडिंग आमदारांचं नरेटिव्ह। एकनाथ शिंदेंच्या स्टँडिंग आमदारांचं आजचं मतदारसंघातलं नरेटिव्ह सर्वाधिक विकास कामांचं दिसतं। 2.5 वर्षांपूर्वी सुरत, गुवाहाटी आणि झालेलं बंड या गोष्टी विसरण्यासाठी शिंदेंच्या मार्फत या आमदारांनी प्रयत्न केल्याचं दिसतंय। म्हणजे काही उदाहरण घेऊन या गोष्टी सांगायच्या तर कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदेंच्या निधीची चर्चा चालू आहे। बंडखोरी, सत्ता हे प्रश्न मागे पडून गावात इतका निधी आला, हा रस्ता झाला, हेच नरेटिव्ह पुढे येताना दिसतात। विरोधक देखील याच निधीच्या मुद्द्याला काउंटर करताना दिसतात। परिणामी निधीच्या चर्चांभोवतीच कोरेगावची निवडणूक फिरते। हेच गणित पाटणचं। पाटण तालुक्यात आलेला निधी हाच इथला निवडणुकीचा मुद्दा झालाय। विटा खानापूरमध्ये टेंभूच्या पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरताना दिसतोय। टेंभूच्या 6व्या टप्प्याचं उद्घाटन निवडणुकीपूर्वी झालं। पर्यायाने याच विषयाला काउंटर करताना विरोधक दिसतात। संतोष बांगर यांच्या मतदारसंघात संतोष बांगर यांनी मध्यंतरी आलेल्या पुरात केलेलं काम हायलाईट होताना दिसतंय। शहरांपासून ग्रामीण भागात जिथं जिथं स्टँडिंग आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहे त्यांना गेल्या 2.5 वर्षात भक्कम निधी मिळाल्याचं दिसतं। तोच निधी चर्चेत असल्याने पक्षफुटीचं नरेटिव्ह मागे पडताना दिसतंय। अर्थात या चर्चांमुळे नेमकं काय होतंय तर शिंदेंसोबतचे स्टँडिंग आमदार आपापल्या जागेवर प्लसमध्ये जाताना दिसतात। एकनाथ शिंदेंच्या जागा कमी होतील असं ठामपणे विरोधकांना सांगता येत नाही। त्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेंची लढाई कोणासोबत। 2019 साली जनमताचा कौल शिवसेना भाजप युतीला होता, मात्र ठाकरेंनी आपला निर्णय बदलला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली तरी तो जनमताचा कौल होता, तेच सरकार स्थापन झालं।
दुसरीकडे राष्ट्रवादीला देखील जनतेने कौल भाजपसोबत जाण्यासाठी दिला नव्हता। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे संबंध पाहता कधीतरी हे दोन्ही प्रादेशिक पक्ष एकत्र येतील असं वाटत होतं। पर्यायाने पवारांच्या राष्ट्रवादीला शिवसेनेला सोबत घेण्यात अडचण वाटली नाही किंवा त्यांच्या मतदारांना देखील ती जाणवली नाही। पण भाजपची सोबत अजित पवारांनी करणं, शरद पवारांची साथ सोडून देणं, पवारांनी उभा केलेलं पक्षाचं चिन्ह त्यांच्यासमोर घेऊन जाणं, या गोष्टी ठाकरेंच्या तुलनेत शरद पवारांबाबत सहानुभूती उभा करणाऱ्या ठरल्या। सध्याच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर शिंदे आणि पवार असा सामना रंगत नाही, तो सामना होत देखील नाही। मराठा फॅक्टर आणि फडणवीस, अजित पवार यांच्या तुलनेत विरोधकांना देखील महायुती आली तर शिंदे मुख्यमंत्री होणं सोयीचं ठरतं। त्यात एकनाथ शिंदेंनी पवारांना न दुखावून एक प्रकारे सॉफ्ट कॉर्नर दिलाय। आता याचा ग्राउंडवर होणारा परिणाम म्हणजे एकनाथ शिंदेंची लढाई फक्त काँग्रेस आणि ठाकरेंपुरतीच मर्यादित होताना दिसते। ठाकरे काँग्रेस सोबत गेल्याने आपण बाळासाहेबांची आणि पक्षाची मूळ भूमिका स्वीकारली हे शिंदे सांगताना दिसतात। अर्थात शिंदेंनी आपली लढाई पवारांसोबत ठेवलेली नाही, खूप कमी मतदारसंघात ती मर्यादित आहे, त्यामुळे पवार विरोधाचा फटका त्यांना बसत नाही। दुसरीकडे ठाकरेंनी मूळ भूमिका बदलल्याचा संदर्भ त्यांना जोडता येतोय। ठाकरेंसोबतचा सामना सोडून पारंपरिक काँग्रेस सोबतच त्यांची लढत आहे। पर्यायाने इथं सर्व शिवसैनिक शिंदेंच्या बाजूने झुकताना दिसतात। अर्थात लढाई कोणासोबत या फॅक्टरवर देखील शिंदे सेफ होताना दिसतात। एकनाथ शिंदेंच्या जागा कमी होतील असं ठामपणे विरोधकांना सांगता येत नाही। त्याचं चौथं कारण म्हणजे ठाकरेंच्या लढाईत शिंदेंना मिळणारा अप्पर हँड। एकनाथ शिंदे जवळपास 81 जागा लढवत आहेत, त्यापैकी 53 जागा या ठाकरेंच्या विरोधात आहेत। पर्यायाने या 53 जागांपैकी कोण सर्वाधिक जागा निवडून आणतो त्यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढाई ज्या ज्या मतदारसंघात होते त्यापैकी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर गतवेळी राहिली होती, ते एकूण 12 मतदारसंघ आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष होते असे एकूण 8 मतदारसंघ आहेत। यातल्या 2 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचा उमेदवार होता, 4 ठिकाणी वंचितचा तर 15 ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार होता। आता दुसऱ्या क्रमांकावर असणारा पक्ष आणि पार्टी हे गणित शिंदेंच्या पारड्यात अधिक मतं टाकताना दिसतात। त्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरे ज्या 53 जागा लढतायत त्यातल्या 12 जागांवर काँग्रेस आणि 15 जागांवर राष्ट्रवादी पवार गट क्लेम करत होता। आता या जागा ठाकरेंनी ईर्षेने घेतल्या, परिणामी इथला पवार गट आणि काँग्रेस निवडणुकीतून निष्क्रिय राहील असं बोललं जात आहे। दुसऱ्या बाजूला भाजप एकत्रितच लढत असल्याने भाजपचं बळ सर्वच्या सर्व 53 जागांवर शिंदेंना मिळू शकतं। त्यात काँग्रेस आणि पवार गटाचे नाराज प्लस अजित पवारांचा वोट शेअर देखील जोडला जाऊ शकतो। पवार आणि शिंदे ही स्पर्धा सौम्य असल्याने अनेक ठिकाणी शिंदेंचा आकडा वाढवण्यासाठी स्वतः पवार गट देखील मदत करेल अशी चर्चा आहे। साहजिकच या कॉम्बिनेशनमध्ये ठाकरेंपेक्षा लोकसभेप्रमाणेच शिंदे वरचढ ठरतील अशी चर्चा आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।